नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबईमधील टॉप 3 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जे तुमच्या बी.टेक और इंजिनिअरिंग डिग्रीसाठी बेस्ट ठरू शकतात. जर तुम्ही MST CET रजिस्ट्रेशनची डेट मिस केली असेल किंवा तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीतले कॉलेजेस नको हवे असतील तर ह्या टॉप 3 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात आणि ज्याची लोकेशन मुंबईमध्येच आहे. तर जाणून घेऊया कोणत्या ह्या टॉप 3 युनिव्हर्सिटीज आहे आणि तुम्ही कसं ॲप्लाय करू शकतात, कट ऑफ काय आहे आणि फीस किती आहे, प्लेसमेंट कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला चालू करूया. तर आपली 3rd रँकची जी युनिव्हर्सिटी आहे ती नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. ह्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग हे कॉलेज येतं. हे कॉलेज तुम्हाला बी.टेकचे प्रोग्राम प्रोव्हाइड करतं आणि हे बी.टेक सोबतच हे तुम्हाला बी.टेक प्लस MBAचा सुद्धा प्रोग्राम अवेलेबल करून देतं. सो तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे नक्कीच डिटेलमध्ये जाणून घेऊ शकतात. ह्या कॉलेजची वार्षिक फी 4.5 लाख रुपये आहे. सो 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगसाठी अराऊंड तुमचे 18 लाख तुम्हाला लागणार आहे फी. ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला ह्या ब्रांचेस अवेलेबल आहेत: कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो ह्या ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे कॉलेज एक तुमच्यासाठी चांगलं ऑप्शन राहू शकतं. ह्याची फी अराऊंड 4.5 लाख रुपये पर ॲनम आहे. आता जाणून घेऊया ह्यांच्या प्लेसमेंटबद्दल. सो ह्यांच्या प्लेसमेंटचा जो रिपोर्ट आहे जो मला त्यांच्या वेबसाईटवरून भेटलेला आहे, सर त्यांचं ॲव्हरेज पॅकेज जे कॉलेजच्या स्टुडंटला भेटलेलं आहे ते अराऊंड 9 लाख पर ॲनम आहे आणि हायेस्ट पॅकेज जे आहे ते अराऊंड 22 लाख पर ॲनम भेटलेलं आहे. सो दिस इज अबाउट प्लेसमेंट. ॲव्हरेज 9 लाख आहे आणि हायेस्ट पॅकेज 22 लॅक्स आहे. ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची CET असते. ती CET तुम्हाला द्यावी लागेल. त्या CET थ्रू तुमचं ॲडमिशन ह्या कॉलेजमध्ये होऊ शकतं आणि करंटली त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी मेन्शन केलं आहे की त्यांनी ॲडमिशन क्लोज केलेलं आहे, पण तुम्ही नक्कीच जाऊन कनेक्ट करू शकतात. या वेबसाईटवर आल्यावरच तुम्हाला कॉलेजची कॅम्पस टूर दिसेल, कॅम्पस टूरचा एक व्हिडिओ दिसेल आणि तुम्ही जे पण प्रोग्राम्स अवेलेबल आहेत ते तुम्ही चेक करू शकतात. प्लस NMIMSच्या कॉलेजेस फॉरेन युनिव्हर्सिटीजसोबत कोलॅबरेशन आहे. सो हा एक चांगला मुद्दा आहे आणि इकडेच तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी ॲप्लाय नावचं बटन दिसेल. सो इकडे जाऊन तुम्ही ॲप्लाय करू शकतात आणि जर ह्यांच्या CETची डेडलाईन निघून गेली असेल तर तुम्ही नक्कीच कनेक्ट करू शकतात ह्या कॉलेजच्या ऑथॉरिटीला. सो हे होतं NMIMSबद्दल. आता जाणून घेऊया आपली पुढची युनिव्हर्सिटी. सो आपली 2nd रँकची युनिव्हर्सिटी जी आहे मुंबईमधली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ती आहे DY पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. सो DY पाटीलची युनिव्हर्सिटी आहे. DY पाटीलचा कॅम्पस नवी मुंबई नेरूळमध्ये आहे. सो ही लोकेशन मुंबई नाही बट नवी मुंबई नेरूळमध्ये आहे. सो तुमचं कॉलेज जे असेल हे नेरूळमध्ये असणार आहे. कॉलेजचं नाव आहे रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मी सुद्धा ह्या कॉलेजचा ॲल्युमनाय होतो, पण माझ्या टाईमला हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर होता, बट नाव इट्स प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. ह्या कॉलेजची वार्षिक फी जी आहे ती 3.5 लाख ते 4 लाख रुपये आहे बेस्ड ऑन कोर्सेस. सो तुमचं जे टोटल 4 वर्षाचा जो खर्च होणार आहे तो अराऊंड 14 लाख रुपीज होणार आहे तुमच्या इंजिनिअरिंगच्या फीसाठी. इकडे सुद्धा तुम्हाला बी.टेकची डिग्री प्रोव्हाइड केली जाते, पण ह्या कॉलेजमध्ये जे ऑप्शन्स आहेत ते थोडेसे वेगळे भेटतात तुम्हाला. फर्स्ट इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन AI/ML, सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग,
BTech in AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगचा ऑप्शन आहे. कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, IT, CS, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स. सो ह्या कोर फील्ड्सचं तुम्हाला अवेलेबिलिटी आहे ह्या कॉलेजमध्ये. ह्या कॉलेजचं तुम्हाला जे एंट्रन्स किंवा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा CET, JEE किंवा DY पाटीलची टेस्ट आहे, त्या टेस्ट थ्रू तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकतं. देन ह्याचं जे ॲव्हरेज पॅकेज आहे ते अराउंड 6 to 7 लाख रुपीज पर ॲनम आहे बेस्ड ऑन त्यांच्या वेबसाईटचा डेटा. आणि हायेस्ट जे पॅकेज आहे ते अराउंड 44 लाख रुपीज पर ॲनम आहे. हा 2023चा हायेस्ट पॅकेज आहे. 2024चं अजून त्यांनी मेन्शन नाही केलेलं वेबसाईटवर. सो अराउंड तुमचं 6 to 7 लाख तुम्हाला प्लेसमेंट भेटण्याची शक्यता आहे. अँड हायेस्ट विल बी 44 lakhs. देन जाणून घेऊया की ह्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन सिमिलरली जसं तुम्हाला NMIMSच्या वेबसाईटवर डेटा होता, सिमिलरली तुम्हाला ह्या वेबसाईटवर सुद्धा कॉलेजची टूर दिसणार आहे. सो चेक करूया आपण. सो ह्यांचे कॅम्पस बऱ्यापैकी मोठे आहे. तुम्हाला कॅम्पसमध्ये स्टेडियम आहे, पुन्हा मॅनेजमेंट स्कूल्स आहेत. सो रिअली गुड कॅम्पस. आणि इकडून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तिकडे ॲप्लिकेशन लिंक आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला कॉलेज थ्रू कनेक्ट केलं जाईल. आणि रिसेंटली लास्ट इयरमध्ये ह्या कॉलेजमध्ये बरेच नवीन अपडेट्स झालेले आहेत. नवीन लॅब्स इंट्रोड्यूस झालेले आहेत. रोबोटिक्सचे लॅब, ड्रोन्सचे लॅब, सायबर सिक्युरिटीचे लॅब, ॲपलचा एक सेपरेट लॅब त्यांनी डेव्हलप केलेलं आहे कोलॅबरेशन करून ॲपलसोबत. आणि खूप काही गोष्टी त्यांनी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत, जसं त्यांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी केलं. सो डेफिनेटली अ गुड ऑप्शन फॉर स्टुडंट हू वॉन्ट टू डू देअर इंजिनिअरिंग फ्रॉम नवी मुंबई और मुंबई. सो जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच हा ॲप्लिकेशन फॉर्म भरा आणि ॲडमिशन घेऊ शकतात ह्या कॉलेजमध्ये सुद्धा. तर हे होते DY पाटीलबद्दल. आता आपण येऊया आपल्या नेक्स्ट कॉलेजबद्दल. ते आहे KJ सोमय्या. सो सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीच्या अंडर. सो ह्या कॉलेजचं सुद्धा RIT सारखंच गोष्ट आहे. सो माझ्या बॅचच्या टाईमला हे कॉलेजसुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर होतं. बट माझ्या नंतरच्या बॅचसाठी हे ही सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेली आहे. सो सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी. ह्या कॉलेजचं नाव आहे KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. अँड ह्याची जी वार्षिक फी आहे ती कम्पेअर्ड टू लास्ट 2 कॉलेजेस जास्त आहे. सो 4.5 ते 5 लाख रुपये तुमचे 1 वर्षाची फी आहे. आणि अराउंड तुमचे 20 लाख रुपये फीससाठी तुम्हाला लागणार आहेत ह्या कॉलेजमधून BTech करण्यासाठी. हे कॉलेजसुद्धा तुम्हाला BTechचं ऑप्शन देतं. हे कॉलेज तुम्हाला सेमच ऑप्शन्स देते जे लास्ट 2 कॉलेजेस देत होते, एक्सेप्ट ह्यामध्ये 2 जास्त ऑप्शन्स आहेत. सो पहिलं AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स, कम्प्युटर अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, VLSI, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल अँड रोबोटिक्स अँड AI. सो ह्यामध्ये रोबोटिक्स अँड AIचा ऑप्शन तुम्हाला वेगळा भेटतो आणि VLSIचा एक ऑप्शन वेगळा भेटतो आहे कम्पेअर्ड टू लास्ट 2 युनिव्हर्सिटीज. आणि ह्या कॉलेजचं जे पॅकेज आहे, जशी ह्याची फीस जास्त आहे तसं ह्याचा पॅकेजसुद्धा जास्त आहे. सो ॲव्हरेज पॅकेज 9.5 लाख पर ॲनम त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. आणि आत्तापर्यंतचं हायेस्ट पॅकेज त्यांचं 55 लाख पर ॲनम भेटलेलं आहे स्टुडंट्सला. सो रिअली गुड प्लेसमेंट कंडिशन. तर हे कॉलेजसुद्धा एक बेस्ट ऑप्शन असू शकतं.
ह्या कॉलेजचं सुद्धा कॅम्पस मोठं आहे. सो हे कॉलेज मुंबईमध्ये विद्याविहार ह्या लोकेशनला आहे. सो दिस इज रिअली गुड ऑप्शन. जस्ट ह्याची फी लास्ट 2 युनिव्हर्सिटीजपेक्षा जास्त आहे. अराउंड 20 लाख रुपीज पर ॲनम आहे. बट ह्याचा ॲव्हरेज सॅलरी आणि ह्याचे जे कॅम्पस अँड लॅब्स आहेत ते सुद्धा बेटर तुम्हाला भेटतील. ह्यांच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनचा फॉर्म अवेलेबल दिसेल. सो डेफिनेटली ते तुम्ही जाऊन फिल करू शकतात, चेक करू शकतात. आणि वन थिंग मिस झाली, ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सॅट, मेन्स, CET, MST CET, CUET ह्या कोणत्याही CET थ्रू तुम्हाला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकतं. सो हा एक चांगला पार्ट आहे. आणि या त्यांची वेबसाईट लोड नाही होत, पण मी ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला ॲड करून ठेवेल. सो डेफिनेटली चेक दॅट. आणि एक ओव्हरऑल जर चेक करायचं राहिलं तर हे कंपॅरिझन आहे. फर्स्ट NMIMS, नंतर DY पाटील अँड सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी. सो NMIMSच्या कॉलेज आहे मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, DY पाटीलमध्ये रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सोमय्या युनिव्हर्सिटीमध्ये KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. फीमध्ये एवढा डिफरन्स आहे. अराउंड NMIMSमध्ये 4.5 आहे, DY पाटीलमध्ये 4 आहे आणि सोमय्यामध्ये 5 लाख आहे. पॅकेजमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. सो सगळ्यात जास्त सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचं आहे, देन NMIMSचं आहे, देन RAITचं आहे. सो सिमिलरली तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकतात. हे कंपॅरिझन आहे ह्या 3 युनिव्हर्सिटीमधलं. सो डेफिनेटली चेकआउट करा. जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही रजिस्टर करू शकतात, ॲप्लाय करू शकतात. आणि जर तुम्हाला RAITबद्दल काही डाऊट असतील तर मला रीच आऊट करा, कारण मी त्याच कॉलेजचा ॲल्युमनाय होतो. सो दॅट इज फॉर दिस व्हिडिओ मित्रांनो. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.